सेवापूर्ती सोहळ्यामध्ये मी शिवानी शिंपी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना आग्रह करते दिवसरात्र एक करून आपल्याला या प्लॅटफॉर्मवर किंवा या ठिकाणी पोहोचवलं जिथे आपण सगळं काही आरामात करू शकतो. त्या पालकांसाठी एक कृतज्ञता म्हणून आजचा हा सोहळा आहे. काका रिटायर झालेले आहेत, त्यांचासुद्धा सोहळा असा छान पद्धतीने पार पडला होता आणि आज काकू रिटायर होत आहेत आणि त्याचा हा सोहळा आहे आणि हे सगळं आयोजन त्यांच्या मुलांनी केलेलं आहे सुद्धा आहेत. आजचा हा सोहळा आणि हा कार्यक्रम आणि त्यात स्पेशली आज काकूंचा वाढदिवससुद्धा आहे. तर हे सगळं छान जुळून आलं. तुमच्या चेहऱ्यावर आम्ही बघतोय छान स्माईल आहे, शेजारी तुमचे पतिदेव आहेत. तर हे छान कसं वाटतंय तुम्हाला? थोडंसं व्यक्त व्हायचं तुम्हाला? खूप छान वाटतंय. सर्वजण आल्यामुळं खूपच आनंद द्विगुणित झालेला आहे. ओके. क्या जिल्हा परिषद केंद्र शाळा जातेगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड येथे त्या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या आणि त्या काळात शिक्षिका म्हणून ही खूप मोठी गोष्ट होती आणि त्या शिक्षिका म्हणून रुजूही झाल्या. त्यानंतर 25 जुलै 1988 रोजी त्यांचा विवाह झाला आणि श्री भालचंद्र उकिरडे यांच्या त्या अर्धांगिनी झाल्या आणि उकिरडे परिवाराची लाडकी सून म्हणून उकिरडे परिवारात त्यांचा त्या सामील झाल्या. त्यानंतर छान संसाराला सुरुवात झाली, 2 मुले झाले आणि असं होतं की हे सगळं चालू असताना देखील स्त्रीचं अस्तित्व कुठेतरी संपून जातं असं बऱ्याच जणींना वाटतं, पण असं त्यांच्यासोबत झालं नाही. त्यांनी 1992 साली BEd करण्याचा निर्णय घेतला आणि 2 वर्ष BEd पूर्ण करून त्यानंतर पुन्हा त्या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. श्रीरामपूर, बीड, दहीगाव, सांडवे, निंबोडी, नागापूर, हिरोबावाडी, अहिल्यानगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी उत्तम शिक्षिका म्हणून त्यांचं कार्य निभावलं आणि आज 39 वर्ष पूर्ण करून त्या रिटायर होत आहेत. तर त्यांच्या कार्याला सलाम म्हणून एका जोरदार टाळ्या वाजवून स्त्री म्हटलं की खूप वेगवेगळे पात्र निभावावे लागतात. त्यामध्ये गोरे परिवाराची लाडकी लेकसाठी मी सौ शशिकला कुंभार आणि हंसा बोराडे यांना मंचावर सादर आमंत्रित करते. आपल्या शुभ हस्ते हा सत्कार या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि ह्या दोघीही हंसा बोराडे मॅडम ह्या मुख्याध्यापिका होत्या, तर त्यांचं देखील व्हॅल्यूज खूप महत्त्वाच्या असतात, ज्यात प्रामाणिकपणा असेल, खरे बोलणं असेल किंवा आपल्या तत्वाशी नेहमी सातत्यानं त्याला धरून काम करणं असेल. तर ह्या सगळ्या व्हॅल्यूज जेव्हा शिक्षक आपल्या मुलांमध्ये रुजू करतात तेव्हाच एक चांगली पिढी निर्माण होते. काम मनीषाताईंनी केलं आहे आणि त्यांच्या या कार्याला सलाम आपण करूया. त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतं. मी हंसाताईंना आग्रह करेन की हा सत्कार आपण संपन्न करायचा. इकडे पहा समोर. मी आता सांगितलं माझं नाव आणि थोडीशी माहिती दिली. तर या प्रसंगी मी आपल्या सर्वांच्या समोर उभी आहे. मंदा पाचमंद किरडे, मनीषा पाचमंद किरडे हे माझी धाकटी भाऊचे आहे. पण आमच्या दोघींचं आता हे अगदी बहिणीसारखं आहे. प्रत्येकीने जवळजवळ 39 वर्ष सर्व्हिस केली. कितीतरी मुलं त्यांनी घडवली, आदर्श नागरिक निर्माण केले
आणि ती कामसू शिक्षिका होती. मी पाहिलं प्रत्येक वेळेला आमच्या दोघींचं ज्या वेळेला बोलणं व्हायचं त्यावेळेला शिक्षकांविषयी, विद्यार्थ्यांविषयी हे कसं करायचं, ते कसं करायचं असं नेहमी चर्चा व्हायची. एक आदर्श गृहिणी शिक्षिका माझ्या भावाला पत्नी म्हणून लागली, म्हणून आज त्यांची दोन्ही मुलं चांगल्या पदावर काम करत आहेत आणि एक गुणवान सून पण त्यांना आता मिळालेली आहे. दुसरीही लवकर मिळेल अशी आमची, माझ्या आईवडिलांची सुद्धा अपेक्षा आहे. आणि हे जे सगळं घडलंय ना, हे सगळं आमच्या आईवडिलांच्या कृपेमुळे घडतंय. कारण त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. म्हणून एक 5 मुलांचं कुटुंब आमच्या आईवडिलांचं, आम्ही 3 बहिणी 2 भाऊ, एवढ्यांची शिक्षण चांगली झाली आणि प्रत्येकाचं छान झालं. प्रत्येक मुलं, प्रत्येक व्यक्ती आमच्या कुटुंबातली पुढे गेलेली आहे. शिक्षक म्हणजे शिक्षणात पुढे गेलेली आहे. या प्रसंगी असंच म्हणेन की या जोडीला दंड आयुष्य लाभो. परमेश्वर त्यांच्या ज्या सर्व इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण होत आणि पूर्ण झालेल्या आहेत. पुस्तकासोबत आयुष्याचे धडे देणारी ती आई प्रत्येक विद्यार्थ्याला आपलंसं करते. चुका समजावून नवी दिशा देणारी आणि यशस्वी होईपर्यंत साथ न सोडणारी ती माऊली असते. जी एक उत्तम शिक्षिका, आई, मुलगी, धर्मपत्नी अशा वेगवेगळ्या भूमिका एकाच वेळी निभावत असते. ती एक खरोखर उत्तम नागरिक असते. आणि हीच भावना समोर ठेवून आता इथे बसलेल्यांपैकी प्रत्येकाच्या मनात मनीषाताईंविषयी जे काही प्रेम आहे ते व्यक्त होण्याची ही वेळ आहे. तर आता मी मंचावर सादर आमंत्रित करते मनीषाताईंचे सहकारी आदरणीय कुलकर्णी सर यांना. त्यांना मी आग्रह करेन की आपण मंचावर उपस्थित व्हायचं. सर येथील सहकारी आहे, त्यांचा निरोप समारंभ आमच्या शाळेमध्ये साजरा झाला. हा कार्यक्रम जरा अनौपचारिक वाटतो म्हणून मी अनौपचारिकच बोलणार आहे. निवृत्ती म्हणजे काय याचा बारकाईने विचार केला तर आपण ज्ञानोबरायाच्या कुटुंबात पाहतो. त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतल्यानंतर त्यांना मुलं झाली. पहिला निवृत्ती, त्यानंतर ज्ञान, त्यानंतर ज्ञानोबा. म्हणजे यांचा निवृत्तीचा दिवस आला आहे म्हणजे यांची सुरुवात आहे आताची. यांनी यांच्या 39 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये जे वेगवेगळे अनुभव घेतले त्या अनुभवाच्या ज्ञानाचा खजिना त्यांच्याजवळ आहे. आणि त्या निवृत्तीनंतर म्हणजे इथं थांबायचं नाही त्यांनी, इथं तर खरी सुरुवात करायची. अजून एक गीत आपण ऐकतो पहा, बालवयी खेळी रमलो तारुण्याना. प्रकारे या टप्प्यामध्येच विभागली आहे. आपण सर्व्हिसला लागतो तेव्हा ते सर्व्हिसचं बालपण असतं, त्यानंतर सर्व्हिसचं तारुण्य येतं. आता आमचा जन्म म्हणजे यांची सर्व्हिस अनुभव आहे त्यांना गाठीची. आणि आमचं सर्व्हिस म्हणजे काय, आताचं तारुण्य असं आम्ही समजतो. यांच्या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावं. त्यांनी आपलं आयुष्य असंच प्रेम करत जगत राहावं. ईश्वराने त्यांना दीर्घायुष्य द्यावं. या दीर्घायुष्यामध्ये त्यांना कसलीही अडचण येऊ नये. त्यांचं उर्वरित आयुष्य सुख समृद्धी. त्यांचा जन्म कर्जत तालुक्यात झाला. त्यांनी शिक्षण कर्जतमध्ये घेतलं. त्या कर्जतमध्ये कशी अवस्था होती, मी सुद्धा तिथे शिक्षणाचा होती. अशा वेळी पहाटे उठून ते शिक्षण घेत त्यांच्या आयुष्याची शिक्षकी पेशा आहे. आमचं हे जीवन असंच त्यांच्याप्रमाणे उजळून जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या पुढील जीवनासाठी लाखो शुभेच्छा देतो. सहकारी आदरणीय चव्हाण सर यांना मी सादर आमंत्रित करते. अगदीच हा सोहळा म्हणजे व्यक्त होण्याचा आहे आणि जेव्हा सहकारी सोबत जे काम करतात ते जेव्हा मनोगत व्यक्त करतात तेव्हा खूप
मार्ग दाखवलेला आहे. तर पाहूयात आता चव्हाण सर या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त करत आहेत. थँक्यू. आदरणीय गोरे मॅडमच्या या सेवापूर्ती समारंभासाठी उपस्थित असणारे त्यांचे आत्तापर्यंतचे सहकारी, त्यांचे कुटुंब, नमस्कार. गोरे मॅडमच्याबद्दल बोलायचं झालं तर आज 39 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्या रिटायर होत आहेत आणि आपल्या इथून पुढच्या वेगळ्या वळणावरती त्या आहेत खरं तर. आणि ज्यावेळेस आपण सेवेतून रिटायर होतो त्यावेळेस ती सुद्धा एक नवीन सुरुवात असते. आतापर्यंत त्यांना या धगाधगीच्या जीवनामध्ये कुटुंबाला वेळ देता, नातेवाईकामध्ये, मित्रमंडळींमध्ये आपला निश्चित वेळ देणार आहे. मॅडमच्याबद्दल बोलायचं झालं तर मी त्यांचा 1 वर्षाचा सहकारी गजानन वसाहत शाळेमध्ये आपल्या आईवडिलांच्या समतुल्य असणाऱ्या अशा मोठ्या लोकांमध्ये आणि मोठा अनुभव असणाऱ्या लोकांमध्ये जो सेवेचा फरक आहे तो तिथे जाणवला. त्याची छबी मला मॅडममध्ये दिसते. दुसरी गोष्ट, मॅडम आपले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी एवढ्या प्रिय आहेत की आपल्या मुलाबाळाप्रमाणे त्यांनी त्या मुलांना शिकवायचं, सांगायचं, समजवायचं. आणि खरंच आपल्या शिक्षकांना माहिती असेल, जेव्हा आपण त्यांना चांगलं काही वळण दिलं असेल, त्या वळणाची आणि त्या फलनिश्चितीची आपल्या कुटुंबावरती झालेलं हे काही एक प्रकारचं देवाचं देणं असेल असं मी म्हणेन. गोरे मॅडमला निरोप देताना खूप कमी काळ त्यांचा सहवास मला भेटला. खूप काही त्यांच्याकडून शिकायचं आहे, शिकण्यासारखं आहे. आयुष्यामध्ये ज्या ज्या वळणावरती गरज पडेल, जी काही नवीन पिढी आहे, नवीन मुलं आहे, त्या मुलांना शिकवण्याची तळमळ आज वयाच्या 58 वर्ष पूर्ण होताना असं जाणवतं की एखाद्या तरुण वयामध्ये जेवढी मुलांच्यासाठी मनामध्ये तळमळ, खरोखरच चांगल्या पद्धतीने चांगलं शिक्षण देऊन चांगल्या आरोग्याने त्या या ठिकाणी सेवेतून त्या मुलाबाळांना आणि आपल्या घरातल्या लोकांना चांगल्या प्रकारे ते देतील आणि निश्चितच आनंदी जीवन जगतील ही आशा आहे. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. शिक्षकांसोबत असते ना ती आता होत नाही. आपल्या घरी लेकरं आहेत, त्यांना पाहतोय आपण, शिक्षकांप्रती जो आदर असेल, निष्ठा असेल, ते आता कुठेतरी कमी पाहायला मिळते. आणि जेव्हा असं वातावरण आजूबाजूला आपण पाहतो त्यावेळी असं वाटतं की नाही, आपण ती जनरेशन आहोत ज्यांना आपल्या आयुष्यात असे शिक्षक लाभले जे आपल्या आयुष्याचा एक भाग होते. आपल्यासाठी आपल्या मनीषाताई तर इथे आहेतच, पण इथे बसलेले बरेच शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत. तर तुमच्या शिक्षकांसाठी आणि इथे बसलेल्या सगळ्या शिक्षकांसाठी सुद्धा आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. समज पुढे आपण जाऊयात. यानंतर पल्लवी उकिरडे यांना मी सादर आमंत्रित करते मनोगत व्यक्त करण्यासाठी. तसेच आपले शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना घडवतात. तसेच नाही, तुम्हीही तुमच्या कार्यकाळात खूप विद्यार्थी घडवले, आम्हालाही खूप छान मार्गदर्शन केले, पुढेही करत राहा. वक्तृत्व स्पर्धेत मला जेव्हा बक्षीस मिळायचं तेव्हा माझ्यासाठी गिफ्ट्स घेऊन यायच्या. मी जे म्हणेल ते घेऊन द्यायच्या. मी कुठे चुकत असेल तर समजून सांगता. असे प्रेम आणि मार्गदर्शन करत राहा. तुमचे कामात असलेले समर्पण खूप कौतुकास्पद आहे. निवृत्ती काळात तुमच्या आयुष्यात आनंद आणि सुखसमृद्धी कायम राहा. आयुष्याच्या प्रत्येक वळणात सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी रिटायरमेंट मॅम. एवढे छान तू बोलली, थँक्यू सो मच. आता पुढे जाऊयात. कांचनताई बोरसे यांना मी सादर आमंत्रित करते. त्यासुद्धा रिटायर्ड शिक्षिका आहेत आणि त्यांनी सुद्धा 39 वर्ष
त्यांची सेवा शिक्षिका म्हणून सेवा केलेली आहे. तर कांचनताईंना मी सादर आमंत्रित करते. जोरदार टाळ्या ताईंसाठी. ईश्वरा, प्रथमतः आपण आईवडील आणि त्याच्यानंतर गुरूंनाच बोलू. तर या ठिकाणी प्रथमतः मी माझ्या मोठे आई आणि मोठे बाबा यांना वंदन करते. नारायण बाबा आणि आमची लक्ष्मी आई यांना मी वंदन करते आणि माझे 2 शब्द सुरू करते. तर मंदाबाईंनी रिटायर होत आहे, त्यांना मला प्रथमच कळलं की त्यांचं नाव मनीषा आहे. तर मी मंदाबाईंनी असं मी जेव्हा बोर्डवर वाचलं त्यावेळेला म्हटलं, अरे बहिणीचं तर नाव मनीषा आहे इथे. मी एक शिक्षिका होते, रिटायर झाले. बहिणींचं जे कार्यकाल पाहता आमची भेट शिरोली गावामध्ये आमच्या गुढीपाडवा दिवाळी या निमित्ताने व्हायची. मी भालचंद्र दादापेक्षा कितीतरी लहान आहे. त्यांचे जे आईवडील होते, आमचे मोठे बाबा नारायण बाबा आणि लक्ष्मी यांच्यामुळेच मी सुद्धा एक शिक्षिका म्हणून घडले. लहान असताना शाळेत जात होते आणि त्या आईने आम्हाला खूप मारलेलं, त्याच्यामुळेच मी आज जपलेली आहे आणि आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांची मुलं चांगल्या पदावर कार्यरत आहेत. परंतु बहिणी, मी या ठिकाणी गावातून सांगू इच्छिते की माणूस कधी रिटायर होत नाही. जन्मापासून तर अगदी शेवटच्या श्वासापर्यंत माणूस निवृत्त होत नाही, कारण तो सतत कार्य आहे आणि त्याच्यामुळं माणूस हा कधीच निवृत्त होत नसतो. सेवाकृती हा वयानुसारच निवृत्त होत असतो, परंतु माणूस स्वतःच्या जीवनामध्ये कधीच निवृत्त होत नाही. या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की त्यांच्या हातून त्यांच्या कुटुंबाची, त्यांच्या पतीची, त्यांच्या नातेवाईकांची आणि समाजाची सेवा करून ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. त्यांना दीर्घायुष्य, आरोग्य लाभो एवढं बोलून मी माझे 2 शब्द तुमच्या नवऱ्यांना वेळ द्या की त्यांना तुम्ही सांगणार नाही माझ्यासोबत फिरायला चल. आमच्यासोबत पण ते एन्जॉय करणार नक्कीच. आम्ही फॅमिली टूर करणार. हो, क्या बात आहे. तर 45 वर्षांची प्रदीर्घ अशी सेवा शिक्षकी पेशामध्ये देऊन मनीषाताई 31 मेला रिटायर झाले आणि त्यांचा आजचा हा जो कार्यक्रम आहे हा असा दुहेरी कार्यक्रम आहे की आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे. म्हणजे आपण सेवापूर्ती आणि वाढदिवसाचा दोन्ही कार्यक्रम इथे त्यांच्या कुटुंबियांतर्फे साजरा होतो आहे. ॲक्च्युली मनीषाताईसोबत माझी प्रत्यक्ष भेट म्हणजे ही 3रीच भेट आहे आणि फोनवर वगैरे बरेचदा भेट झालेली आहे. कारण की ठाकरे घराण्याची प्रणाली उकिरडे घराण्यात येऊन तब्बल आज 10 महिने होते आहे आणि या 10 महिन्यामध्ये आम्ही प्रत्यक्षात 3 वेळा भेटलेलो आहे. म्हणजे आजची ही 3री भेट. परंतु या 3 भेटीमध्ये मला असं जाणवलं की मनीषाताई अतिशय शाळातून बरंच असं सत्कार्य घडलेलं असतं आणि मनीषाताईंचे सहकार्यांचं मनोगत मी आता ऐकलं इथे बसल्या त्यांच्या मनोगतातून माझ्या असं लक्षात आलं की 39 वर्षाच्या प्रदीर्घ शिक्षकी पेशातील सेवेमध्ये मनीषाताईंनी अतिशय आदर्श असे शिक्षक म्हणून एक आपला छबी शिक्षकी पेशामध्ये उमटलेली आहे त्यांची. म्हणजे त्यांचं जे कार्य आहे ते असे आदर्श शिक्षक म्हणून त्यांनी आपलं कार्य केलेलं आहे आणि त्यांच्या ह्या सहकार्याचा मनोगतातनं आणि आमच्या प्रत्यक्ष भेटीतून मला असं जाणवलं की त्या एक आदर्श गृहिणी, आदर्श आई आणि आदर्श शिक्षिका असं सर्व स्तरावर त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे आणि म्हणजे त्यांची अशी एक यशस्वी कारकीर्द पहिली इनिंग त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे आणि आता त्या 2nd इनिंगमध्ये पदार्पण करीत आहे. 2nd इनिंगमध्ये त्यांचं जे आयुष्य आहे ते हसत खेळत आणि त्यांना एक निरोगी आयुष्य लाभावं, हसत खेळत त्यांचं आयुष्य पूर्ण पुढे जावं आणि या शिक्षकी पेशामध्ये असताना जे धावपळीचं आयुष्य ते जगले त्या धावपळीच्या आयुष्यातून कुठेतरी एक झाल्या गेल्या क्षणांचा हिशोब मांडायचा नसतो. झाल्या गेल्या क्षणांचा हिशोब मांडायचा नसतो. जेव्हा या आपल्या जगलेल्या गाठींची हळूहळू सोडावी गाठ तेव्हा आपल्या या ओठावर उमलते एक छोटीशी हसू असलेली गाठ. अशी ही आपली कारकीर्द. आपण असंच त्या क्षणांचं स्मरण करावं आणि पुढील आयुष्य अगदी असंच हसत खेळत पूर्ण करावं अशी ईश्वरचरणी सदिच्छा व्यक्त करते आणि संधी दिली त्याबद्दल मी उकिरडे परिवारांचं खूप खूप आभार व्यक्त करते आणि माझ्या या शब्दांना इथेच विराम देते. धन्यवाद. हॅलो. फुलाला फुल जोडलं की फुलांची सुंदर दीपमाळ तयार होते आणि माणसाला माणूस जोडलं की
की सुंदर त्या गोष्टी सहजासहजी होत नाही. म्हणून पुन्हा एकदा म्हणे खरं म्हणजे आयुष्यामध्ये आपण काम करीत असताना 39 वर्ष सेवा करीत असताना विचारांचं मंथन आणि विशेष म्हणजे आमच्या शिरोली गावाचे शिक्षक फक्त बरेचसे शिक्षक आपण पाहतोय पगारासाठी नोकरी करत असतात, परंतु समाजकार्य त्याचबरोबर आपण कुटुंबाला दिलेली वेळ ही सगळ्यात महत्त्वाची आहे. मित्रांनो, वेळ कोणासाठी थांबत नाही, थांबतात फक्त माणसं. हे आयुष्य पुन्हा आपल्याला मिळत नसतं आणि म्हणून एकमेकांसाठी तुम्ही वेळ देताय, समाजासाठी वेळ देताय, हे तुमचं पुण्यकर्म आहे. तुम्हाला पुण्य श्लोक म्हटल्याशिवाय मला या ठिकाणी योग्य वाटणार नाही. त्याचबरोबर आपण या ठिकाणी सकाळी आल्यानंतर बराचसा वेळ कुणीच नव्हतं आणि आपलं प्रेम या व्यक्तींमधून दिसत असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कौटुंबिक पार्श्वभूमी, की यांना जी 2 मुलं आहेत, स्वप्नील आणि दिग्विजय. दिग्विजय कॅनडाला गेला, IT क्षेत्रामध्ये तुम्ही जे संस्कार दिले आणि उकिरडे परिवारातील सर्वात लांबचे सासूरवाडी भाऊसाहेब नागपूरला त्यांनी नेले आपल्याला. मागच्या पावसाळ्यामध्ये इतका मुसळधार पाऊस होता, आम्ही नागपूरला लागणारा गेलो, परत येतो अतिशय गगन भरारी घेतल्यानंतर ते देखील अतिशय सुंदर असं 2 मुलांना घडवलंय. असे आमचे भालचंद्र नाना, त्याचबरोबर मंदाबाई यांचं कौतुक करावं थोडं आहे. त्याचबरोबर भालचंद्र नानांचं कुंभारवाडांचा छोटासा उकिरडे परिवाराचा कुंभार समाजाचा आहे. गणपती बाप्पाचं मंदिर बनवण्यामध्ये आमच्या भालचंद्र नानांचा सिंहाचा वाटा आहे. हे सांगणं गरजेचं आहे. कुंभारवाडा म्हणजे त्यांच्यासाठी राजवाडा आहे. सकाळपासून त्यांनी मला 5 फोन केले, त्यांनी एक आवर्जून फोन केला, तुम्ही कार्यक्रमाला आलं पाहिजे, तुम्ही कार्यक्रमाला आलं पाहिजे. ही माणसं जोडण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. 4 त्यांचे शूज शिरोलीमध्ये राहिले, ते शूज घातले, ते शिरोलीवरून मी गाडीमध्ये घेऊन आलो, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या. ही छोटीशी गोष्ट आहे, परंतु प्रत्येक माणूस आपल्या वाड्यातला आला पाहिजे ही भावना त्यांची अतिशय मनाला प्रेरणा देणारी आहे. अशा पद्धतीचे त्यांचं जर आपण पाहिलं शिकण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. माझ्या वडिलांचं वय 90 आहे, नारायण बाबांचं वय 94 वर्ष होतं आणि आमच्या या हंसाताई आहे, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ते टवटवीत आयुष्य कसं जगायचं. खरं म्हणजे गुलाबाच्या फुलासारख्या दिसणाऱ्या आमच्या मंदावहिनी अजूनही गुलाबाच्या फुलासारख्याच आहे. त्यांना 100 वर्ष आयुष्य निश्चित मिळेल, कारण त्यांनी स्वतःची नाही कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता त्यांनी त्यांच्या भावांची मुलं देखील नगरमध्ये शिकवली. एका छोट्याशा 1 BHK फ्लॅटमध्ये आमचा प्रमोद उकिरडे असेल, त्याचबरोबर पुष्पाताई असेल, त्यांना पण शिक्षण दिलं. सर्व मुलांना धरून त्यांनी एकत्र केलं आणि जे आज मुलं एवढी मोठी झालेली आहेत, आपला उकिरडे परिवार, काही शेतीवाडी नसताना, काही आपल्याला प्रॉपर्टी नसताना देखील त्यांनी जे मुलांना घडवलं. खरं म्हणजे शिक्षकांचं जे काम असतं ते त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने केलं. अनेक विद्यार्थी मंदाताई तुमच्या असतील, सगळेजण मोठमोठ्या पदावर गेलेले असतील, परंतु तुम्ही आम्हाला एक शिकवलंय, कोणत्याही पदापेक्षा माणुसकीचं पद हे कायम श्रेष्ठ असतं. तुम्ही माणुसकीचं पद जपलेलं आहे. पद येतात आणि पद जातात, पण शेवटी आपल्याला माणुसकी जपायची आहे आणि म्हणून ही माणुसकी जपण्याचं काम आमच्या मंदाबाईंनी केलेलं आहे. आणि प्रणालीताई अतिशय सर्वांना धरून राहणाऱ्या सुनबाई आपल्याला मिळालेल्या दिग्विषयी सांगायचं झालं तर खरं ही मॅनेजमेंट करणारे भालचंद्र नानांच्या वेळी देखील त्यांनी असं संध्याकाळच्या वेळेला सुंदर संध्याकाळी नियोजन केलंय. त्या दोघांसाठी जरा आपण टाळ्या वाजवल्या तर बरं होईल. खरं म्हणजे अशी संस्कारक्षम मुलं मिळणं आजच्या काळाची गरज आहे. आजच्या काळामध्ये IT क्षेत्रामध्ये काम करताना आपण सर्वांनी अशा आईवडिलांचे संस्कार आणि आईवडिलांनी दिलेले संस्कार जपावेत आणि पुढच्या भावी आयुष्यासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये मी फिरतो तर अतिशय कमी विद्यार्थी होत चाललेले आहेत. इंग्लिश मीडियम वाढत चाललंय, पण तरी सुद्धा तुमच्यासारखे शिक्षक जर असतील तर शाळा नक्कीच टिकून राहतील. अशा आमच्या मंदाबाईंविषयी बोलावंसं वाटतं. जाता जाता काही देता यावं, देता देता काही देता यावं, मंदावहिनींसारखं आम्हालाही आयुष्य जगता यावं, मंदावहिनींसारखं आम्हालाही आयुष्य जगता यावं. मंदावहिनी आपल्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. जास्त वेळ आपला घेतला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद मॅडम. खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा.
आता पुढे जाऊया. उपस्थितांपैकी कोणाला आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर प्लीज तुम्हाला मी सादर आमंत्रित करते. हां काका जास्त बोलणार नाही, तब्येत ठीक नसल्यामुळं. पण गोरे मॅडमचा समारंभ आहे म्हणून येणं अत्यंत गरजेचं होतं आणि घरे माझी जवळ आहे म्हणून माझी मंडळी मुद्दाम आलेलं आहे. माझी मंडळी त्यांची एकेकाचे सहकारी पण आहे. निगोडी शाळेची सहकारी 10-12 वर्षे एकत्र त्यांनी काढले आहे. आणि माझं तर असं आहे की केंद्रप्रमुख म्हणून त्यांच्या केंद्रामध्ये कार्यरत होतो आणि माझ्या सेवेच्या काळामध्ये जवळ 5 वर्ष त्या माझ्याकडे होत्या. दहीगावला असताना आम्ही केंद्रप्रमुख होतो. त्यांची कामगिरी अत्यंत शैक्षणिक कामगिरी जवळून पाहिलेली. एवढंच नव्हे, जिल्हा साक्षरता अभियानामध्ये सुद्धा त्यावेळेस आम्हाला रात्रीची शाळा भरावं लागायची. कोणासाठी? निरीक्षण लोकांसाठी. तर जसं 10 मुलं शिकवायचा अनुभव आहे तसा त्या अध्ययनी लोकांना सुद्धा निरीक्षण लोकांना सुद्धा शिकवायचा अनुभव त्यांचा मी अनुभवलेला आहे. आणि या कार्यामध्ये आपण म्हटल्याप्रमाणे आत्ता आपल्या उकडे साहेबांचाही मोलाचा वाटा आहे. कारण त्यांची धावपळ पाहायचं नाही की आम्हाला शाळेवर वेळेवर जायचं नाही तर पर्यटन क्षेत्रातले अधिकारी आमचे येत आहेत आणि मग आपल्याला नाक त्याच्या बोलणे खावे लागतात म्हणून त्यांची धावपळ त्यासाठी असायची आणि ते वेळेवर पाठवायचे. आणि मला दुसरं एक महत्त्व सांगायचं, गोरे मॅडम मला तर अगोदर औरंगाबाद जिल्ह्यात कुठेतरी होत्या आणि त्या जिल्ह्यातून नगर जिल्ह्यामध्ये आल्या आणि त्याच्यामुळं त्यांना बेवेळ असूनही वरचं प्रमोशन मिळालं नाही. त्या जर असतं अगोदर स्पर्धेपासून तर निश्चितच ते पर्यटन क्षेत्रामध्ये चांगलं कामगिरी केली असती आणि ती विद्यार्थी जसे घडवले तसे त्यांनी शिक्षकही घडवले असते. पण दुर्दैवाने त्या दुसऱ्या जिल्ह्यातून आल्यामुळे ती शेवटी काही लागली नाही. आणि याच्यामध्ये आता सांगितल्याप्रमाणे त्यांच्या साहेबांचा वाटा तर निश्चितच आहे. या ठिकाणी मी जसं आपण सर्वजण त्यांना निरोप घेण्यासाठी जमलेलो आहोत तसं या ठिकाणी मी त्यांचं स्वागत करायला आलो आहे. ते अशासाठी की अहमदनगर जिल्हा पेशा संघटनेचा असलेलं काम आम्ही करतो आणि आमच्या संघटनेमध्ये महिला भगिनी सुद्धा मोठ्या संख्येने आहेत आणि त्या चांगलं काम करत आहे. म्हणून मी त्यांना अशी विनंती करेन की आदर विरिटा होत असला तर उद्या आमच्या संघटनेमध्ये आपल्या संघटनेमध्ये मांडावं लागेल. कारण तुम्ही रिटायर झाल्यानंतर संघटनेची खूप गरज असते. तुमचे ग्रॅज्युटी वगैरे मिळून जाईल पण बाकीच्या लोकांना पण न्याय देत होतो. गेली 15 वर्ष मी त्या संघटनेत काम करतो, अगोदरही करत होतो आणि एकदम माझ्यावर 15 वर्ष झालेली. म्हणून त्यांना या निमित्ताने विनंती करेन की आपण रिटायर झाल्यानंतर काही कुटुंबाची जबाबदारी पार पडली, समाजाची पार पडली, तसे निवृत्त कर्मचाऱ्यांची म्हणजे शिक्षक बंधू भगिनीची सुद्धा आपण अडचण सोडवण्यासाठी कामगिरी पार पडावे, योगदान द्यावे. आणि म्हणून अहमदनगर जिल्हा पेन्शन असोसिएशनच्या वतीने सुद्धा मी आपल्याला धन्यवाद देतो, आपले इथं स्वागत करतो आणि पुढील वाटचालीमध्ये तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमचं आयुष्य निरोगी आनंददायी असं जावं अशी संधी व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो आणि मी तुम्हाला कॉलेज परमिट दिल्याबद्दल मी आयोजकांचेही धन्यवाद मानतो. धन्यवाद. तर आताच या आधीच्या वक्त्यांनी असं वाटतं की आता मला जरा गौरव शिक्षिका म्हणूनच एक सिनियर म्हणून काम पाहिलं आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम, प्रामाणिकपणाचं काम. तर असे थोडंसं म्हणायचं होतं की अष्टपैलू काम होतं की सर्व सहकार्यांना सामावून घेणं आणि चांगल्या प्रकारचं काम त्यांनी त्याचे घरी केलं. तर मी फक्त त्यांना एक भावी आयुष्यासाठी त्यांना भावी आयुष्य अतिशय उत्तम आरोग्य जावं. आता 39 वर्षांची सर्व्हिस त्यांची झालेली आहे आणि आज 59वा वाढदिवस आहे. मला वाटतं 21व्या वर्षी त्यांनी जॉब सुरू केलेला आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रकारची सेवा, प्रामाणिक सेवा त्यांनी दिलेली आहे. कारण आमच्याकडे त्यांच्या आतापर्यंत शेवटच्या काळापर्यंत बरेच दिवसाचं घ्या. तर पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो भाग्यवंशाच्या की त्यांच्या हातून चांगली सेवा घडवतो, त्यांना उत्तम आरोग्य लावतो आणि शताब्दी हो. शताब्दी काय असं प्रामाणिक माणसाचं आयुष्य चांगलं असतं तर त्याला काय टेन्शन नसतं. ज्याला रागचं कारभार करायला त्याला टेन्शन असतं. म्हणून पुन्हा एकदा शुभेच्छा देताना माझे 2 शब्द दाखवतो. उपस्थित आहे ज्यांनी 39 वर्ष
ज्या शिक्षण क्षेत्रात कार्य केले ते विद्येची देवता असणार 100%. खरं तर आता बऱ्याच जणांनी म्हटलं की उत्तीर्ण परिवारामध्ये सून येणं आणि सून मिळून येणं हे सुद्धा एक खूप छान वाटतं, कारण मी सुद्धा उत्तीर्ण परिवाराची सून आहे. या जीवनात एक आवर्जून सांगावं असं वाटतं की या जीवनात उदात्त सुंदर असे काहीसे करतो गड्या, अभिमानाने स्मरतील तुझला यानंतरच्या 7 पिढ्या. बघा, आमच्या मंदावणी मनीषा नाव कळलं, परंतु मंदावणी म्हणूनच समस्त शिरोली गावामध्ये त्या सगळ्यांच्या अतिशय लाडक्या बहिणी आहेत. खरोखर एक जिल्हा परिषद शिक्षिका म्हणून कार्य करणं सोपं नाही, कारण मी सुद्धा एक जिल्हा परिषद शिक्षिका आहे आणि 21व्या वर्षी सेवेत रुजू होणं आणि त्यानंतर मुलं, त्यानंतर आपले सासू सासरे, या सर्वांना सांभाळता तुम्ही सर्वात महत्त्वाचं कर्तव्य म्हणजे आपण ज्या क्षेत्रात कार्य करतो त्या क्षेत्रातील मुलं प्रावीण्यतेने पूर्ण नेणं, गुणवत्तापूर्ण नेणं आणि हे करणं सोपं नाही. परंतु त्यांनी जो आपलं जे कार्य केलं ते संबंधित आता त्यांचे शैक्षणिक कार्यात शिक्षकांनी अनेक छान छान उदाहरणं दिली, परंतु एक गावाच्या नात्याने आणि नातेवाईकांमधून त्या घरच्या गृहिणी सुद्धा अतिशय उत्कृष्ट आहे. यांना साथ देणारे आमचे भालचंद्र दादा, त्या एवढं करू शकल्या, त्या एवढं सुंदर कार्य करू शकल्या, त्याचं कारण म्हणजे भालचंद्र दादांची त्यांची 100% साथ. आणि त्यांनी आपलं कार्य करत असताना मुलांना तर खूप मोठं केलेलंच आहे, परंतु आपल्या कुटुंबात आपल्या मुलांना सुद्धा अतिशय उच्चभू शिक्षण दिलं, कारण ज्यावेळी आपण आपलं कार्य चोख करत असतो तेव्हा आपली मुलं आपोआप शिकवत गाठत असतात, कारण त्या विद्यार्थ्यांचे जे आपल्याला आशीर्वाद किंवा त्या पालकांच्याकडून जे आपल्याला आशीर्वाद देतात, आपण जी पिढी घडवत असतो त्या पिढीकडून आपल्याला जे आशीर्वाद मिळतात त्या आरोग्य क्षेत्रात सर्व बाबतीत अतिशय उत्कृष्ट आहे. त्यांनी अतिशय सुंदर सेवा केलेली आहे. त्यांचं हे कार्य सतत मुलांच्या हृदयात स्थानाबद्ध राहणार आहे यात शंकाच नाही. त्यांचं पुढील आयुष्य सुखात समाधानात भरभराट जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि इकडे परिवारामध्ये हीच प्रार्थना. धन्यवाद. मनीषा उकेडे मॅडम या नियत वयोमानानुसार आता त्यांचं वय 58 झालं. कालच आम्ही त्यांना निरोप दिला, मागच्या आठवड्यात मी दिला. आज त्यांनी कार्यक्रम ठेवला या ठिकाणी. आपण सर्व उपस्थित राहायला प्रथमतः सर्वांचं मी स्वागत करतो त्यांच्या वतीने. आणि त्यांचं भावी आयुष्य पुढील सुखसमाधानाचं भरभराटीत जाणार आहेच आहे, परंतु काल त्यांनी एक मला बोलून दाखवलं की सर तुम्ही मला कधी शाळेत बोलवा, मी कधीही मुलांना शिकलो. म्हणजे त्यांची ही जी भावना आहे मुलांच्या प्रती ही चांगलीच आहे. आणि काय असतं की माणसाला असं वाटतं की मी आता सेवानिवृत्त झालो, मला काही आता गरज नाही कुठल्या गोष्टीची, परंतु जी गोष्ट आपल्याला हव्याविषयी वाटते, एक लक्षात घ्या, जो माणूस कंटिन्यू कामात असतो आणि तो जर काम सोडून गेला तर त्याला ऊर्जा राहत नाही, परंतु जी ऊर्जा असते ती काम करण्यात असते. आणि त्याप्रमाणे त्या कायम शाळेमध्ये मी सतत चांगल्या गोष्टी करत आल्या. मला त्यांचं सहकार्य लाभलं, जरी त्या मला सिनियर असल्या, मी मुख्याध्यापक असलो, परंतु आमच्यामध्ये मी सांगितलं होतं ज्यावेळेस हजर झालं त्यावेळेस तुम्ही 14चे 14 मुख्याध्यापक आहे, मी मुख्याध्यापक म्हणून नाही, परंतु त्यांचं मला सहकार्य चांगलं लाभलं. त्यांचं भविष्य चांगलं जावं, त्यांच्या हातून चांगली पिढी घडणार होती, ती घडली, बरेच अजून पुढे घडेल. तसंच आता तुम्ही पर्यटन वगैरे चांगलं करा मॅडम, कुठेतरी जा आणि चांगल्या प्रकारे आयुष्य तुमचं जाणारच आहे. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर आता उपस्थित आहेत त्यांना सगळ्यांना मी आग्रह करेन की आपण सगळ्यांनी मंचावर उपस्थित व्हायचं. सर्व शिक्षक प्लीज थोडं लवकर आपण सगळ्यांनी मंचावर यायचं. ते पाठी बघ 2 मिनिट
या बरं पुढे या. एक शिक्षक म्हणून त्यांची जी मनातली भावना की प्रत्येक विद्यार्थ्याला आपण काही ना काही देऊन जावं, तीच एक भावना मनात ठेवून आज त्यांनी त्यांच्या या शाळेसाठी भेट दिलेली आहे. तर जोरदार टाळ्या. ही भावना फक्त शिक्षकाच्या मनातच येऊ शकते आणि असा एक उत्तम उपक्रम आयुष्यातील महत्त्वाचा भाग असणाऱ्या शाळेला एक भेट देऊन करत आहेत. त्यांच्या आयुष्यासाठी आपण सगळेजण त्यांना शुभेच्छा. आणि आपली उपस्थिती मोठ्या प्रमाणात लाभली याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. तर आयुष्यात परमेश्वरानंतर आई, वडील आणि नंतर कोण तर पत्नी, धर्मपत्नी याला फार महत्त्व आहे. कारण पती आणि पत्नी ही दोन रथाची चाक आहे. ती जर गुळावर व्यवस्थित चालली तरच तो संसार परिपूर्ण होतो असं माझं मत आहे. मी जास्त काही आपला वेळ घेणार नाही. आपण सर्वांनी उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. असं काही नाही. अगो बाई किती नाचल्यात. ओके, खरं तर असं प्रेम पाहायला मिळत नाही. आजकाल नवीन जनरेशन आहे, पण 39 वर्ष त्यांच्या कामाला झाली आणि लग्नाला किती झाले? 36 वर्ष. पण तरीही आज ते प्रेम त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं आणि इतकं छान लाजलं आहे की खूप छान वाटलं मला. बघ चला पुढे जाऊयात. दादांनी खूप छान मनोगत व्यक्त केलं. आता मी त्यांचे चिरंजीव स्वप्नील उकिरडे यांना सादर आमंत्रित करते. मी अशाच कार्यक्रमांना जात नाही, पण आज सो बऱ्याच माझ्या आईच्या वक्त्यांनी माझ्या आईविषयी समोर ते जायचे, त्यांच्याविषयी त्यांचे अनुभव सांगितले. तर मला असं वाटतं की ते शिक्षक असताना आपण जरा मी शिक्षकांवर बोलू इच्छितो. मराठीतले एक प्रसिद्ध कवी होते म्हणजे नारायण सुर्वे, त्यांची कविता आहे ज्याच्यापासून सुरू करू इच्छितो. कविता आहे, मास्तर तुमचं नाव लिहा. तर वडिलांच्या जागा नाव काय द्यायचं असतं, तर मुलाचं वडिलांचं काय नाव लिहायचं ही तिला पडलेली व्यथा आहे. त्यात ती म्हणते की मास्तर तुमचं नाव लिहा. आणि मला वाटतं एकंदरीतच म्हणजे बापाचं नाव काय लिहायचं, तर मास्तर त्याला मला माहिती नसतं बाप मला तर तुमचं नाव लिहा. ही जी तिची भावना आहे की एवढं विश्वासार्ह कोण आहे की तो या माझ्या मुलाला तर शिकवेल, पण त्याला त्याच्या पुढे जाण्यासाठी आयुष्यात त्याला शाळा शिकणं गरजेचं आहे. पण तितकी विश्वासार्ह व्यक्ती कोणतं ती मास्तरांवर विश्वास ठेवते. सो मला वाटतं मला जास्त बोलता येत नाही, बट हे जे तिची भावना आहे की मास्तर ती त्याच्यात पुढे बोलते की देवाचं नाव नका घेऊ, देवानं काय केलं, देवानं बटा दिला, देवानं माझी वटी पण भरलेली असं ते पुढे लिहिलेलं आहे. सो ती इन अ वे की देवापेक्षा जास्त महत्त्व त्या मास्तरला देते. मास्तर हा शब्द त्याच्यात एकदम बोलीभाषेतले शब्द वापरलेला आहे. आणि मला वाटतं तीच भावना आहे की आज म्हणजे ही शिक्षिका आहे माझी आई, पण हा जो काही कार्यक्रम आहे हा काय फक्त तिच्या कुटुंबामध्ये देत नाही आहे, तर तिचे सगळे शिक्षक आहेत ज्यांनी आपल्याला घडवलं, तर त्यांच्याप्रती पण कुठंतरी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा पण कार्यक्रम आहे. मी तुला निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. आणि त्याचवेळी आपण घडवणाऱ्या सगळ्या शिक्षकांविषयी, विशेषतः प्राथमिक शिक्षकांविषयी जे खेड्यापाड्यात आदिवासी पाड्यांमध्ये शिकवत आहेत त्यांच्या बदल्या होत राहतात. माझ्या आधीच्या वक्त्यांनी पण बरंच सांगितलं त्याबद्दल. तर अशा वेळी आपलं कुटुंब, आपल्या शैक्षणिक जबाबदाऱ्या यांची कसरत साधत ते मुलांप्रतीची जी काही त्यांची भावना आहे त्याला ते पूर्णपणे न्याय देतात. तर मला वाटतं ते जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी या निमित्तानं माझ्या आईला शुभेच्छा देण्यासहित त्या सर्व ज्ञाताज्ञात प्राथमिक शिक्षक आणि इतर शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. टीचर म्हणून चांगलं आहेच, पण घरात म्हणजे घरातलं मॅनेजमेंट कसं करायचं आणि ॲज अ मुलगी म्हणून त्यांनी मला बरंच काही शिकवलेलं आहे. सो त्यांच्यासाठी पण मी म्हणेल की त्यांच्यासारखे सासूबाई सगळ्यांना भेटेल. इतकंच म्हणेल. थँक्यू. आदरणीय व्यासपीठ आणि सत्कार
माझी आई. मला माहिती आहे खूप वेळ झाला, सो मी तुमचा फार वेळ घेणार नाही. आधीपर्यंतच्या सर्व वक्त्यांनी एक फॉर्मल पद्धतीने आई, माझी आई ही शिक्षिका म्हणून कशी होती, किंवा ती एक गृहिणी म्हणून कशी होती, किंवा ती बाकीचे तिने जे रोल केले ती म्हणून कशी होती, खूप छान पद्धतीने सांगितलं. बट ती एक आई म्हणून कशी हे सांगायला फक्त मी आणि दादा दोघेच आहोत. सो आता ती जबाबदारी मी घेतो. आता अशा वेळेस बोलून थोडं अवघड होतं, बट तरी मी तुम्हाला 2 अनुभव सांगेन ज्यातनं मला आई काय असते हे कळालं. 7वीची स्कॉलरशिपची परीक्षा झालेली होती आणि 7वीच्या स्कॉलरशिप स्पर्धेत माझा नंबर आला होता. त्याच्यामुळे मी थोडा जास्तच खुश होतो आणि विचार करत होतो की अरे मी किती हुशार आहे. आणि त्यावेळी मी आणि दादा बसलेलो होतो आणि एक कोडं होतं ज्याच्यामध्ये लांडगा असतो, शेळी असते आणि एक त्यांच्यासोबत शेळीचा मालक असतो आणि बोटीमधून त्यांना जायचं असतं. तर ते कोडं आम्ही दोघे खूप वेळ सोडवत होतो. आम्हाला दोघांना काय ते कोडं सुटलं नाही. आई अशी स्वयंपाकघरातून जात होते तर तिने ते पाहिलं आणि मिनिटाभरात तिने आम्हाला कोड्याचं उत्तर दिलं. ते पाहून मला हा अंदाज आला की कितीही झालं तरी ती माझी आई आहे. म्हणजे मी त्यावेळेस मला कळलं कसं असतं की घर की मुलगी दाल बराबर आपण म्हणतो. आपण शिक्षक जे आपले शिक्षक असतात त्यांच्याविषयी आपल्याला खूप कौतुक असतं, बट माझी आई स्वतः शिक्षिका आहे तर मला त्याचा अंदाज नव्हता. तर ते पाहून मला कळालं की आई किती हुशार आहे. तर तिच्याकडे मला गणित, बुद्धिमत्ता याचं खूप सारं ज्ञान मिळालं. आता मी खूप वेळ घेत नाही, पण 2 महिने झालं जेव्हा मी आणि माझी बायको या कार्यक्रमाची तयारी करत होतो, मी खूप दिवस विचार करत होतो की आईला काय गिफ्ट द्यावं, अशा व्यक्तीला काय गिफ्ट द्यावं जिने आपल्याला सगळं दिलेलं आहे. सांग नाही तुला काय गिफ्ट देऊ, सांग नाही तुला काय गिफ्ट देऊ. माझ्या अस्तित्वाचं कारण तू, माझ्या पहिल्या पावलाचा आधार तू, माझ्या बालपणाचं हसू तू, माझ्या शिक्षणाचा पाया तू, माझ्या मराठीचं व्याकरण तू, आयुष्याच्या गणिताची बेरीज तू, विज्ञानाचं कुतूहल तू आणि इंग्रजीची ABCD तू. काय देऊ तुला जे तुझ्याकडे नाही, काय देऊ तुला जे तुझ्याकडे नाही, तुझ्या पुढे माझं गिफ्ट अगदीच काही नाही. त्यापेक्षा नाही तू एक काम कर, त्यापेक्षा नाही तू एक काम कर, या सगळ्या कन्फ्युजन मधून मला फ्री कर. तूच मला एक गिफ्ट दे, तूच मला एक गिफ्ट दे, एक मला प्रॉमिस कर. खूप केलंस आमच्यासाठी, आता तरी आराम कर. आधी घे थोडी विश्रांती, आधी घे थोडी विश्रांती, मग तू एक यादी कर. जे सुटलं जे राहिलं याची एक बकेट लिस्ट कर. कोकणातला सूर्यास्त पाहायचा राहून गेला होता ना, त्या दिवशी साडीला मॅचिंग बांगड्या हव्या होत्या, त्या राहून गेल्या होत्या ना. हरिश्चंद्र आपल्या दोघांचं एकत्र फोटोशूट करायचं होतं, ते पण राहिलं ना. तेच सगळं आता कर. उरलेल्या स्वप्नांना नवदान कर. दर दिवशी स्वतःसाठी एक पान उघड आणि आता तरी थोडं आयुष्यात आणि आता तरी थोडं आरोग्याचं भान धर. औषध वेळेवर घे आणि नियमित व्यायाम कर, कारण तुझं असणं, तुझं हसणं हेच माझं भान. आणि एक गिफ्ट मी तुला देतो, एक शब्द मी तुला देतो. जरी असतो मी दूर देशी तरी मी आहे तुझ्याच पाशी. जरी मी असतो दूर देशी तरी मी आहे तुझ्याच पाशी. कधी आली आठवण तर फक्त एक फोन कर.
कधी आली आठवण तर फक्त एक फोन कर, सगळं सगळं सोडून येईल मी तुझ्यासाठी आणि फक्त तुझ्यासाठी. मी तुला काय गिफ्ट. धन्यवाद. गुलाबजामचं जेवण द्यायचं मुलांना आपल्या आणि मुलांना तृप्त होईपर्यंत खाऊ घालायचं. मॅडम म्हटलं चालेल, म्हटलं भरपूर खर्च आहे. चालेल मॅडम, काही फरक पडत नाही. आणि त्यांनी मी जेव्हा त्या मुलांना हातून दिलं होतं तेव्हापासून म्हटलं आता सगळ्या मुलांना जेवायला घालण्याचा हा प्रसंग आहे. आणि तो मॅडमनी खरोखर तो शब्द पाळला. त्याच्यापेक्षा त्यांचा वक्तशीरपणा मी घेण्याचा प्रयत्न करते, पण काही कधी राहून जातं. पण त्या इतक्या वेळेच्या बाबतीत इतक्या काटेकोर आहेत ना की खरोखर म्हणजे ते वाखाणण्यासारखं आहे. खूप काही आहे बोलण्यासारखं. आम्ही दोघी एकत्र डब्बा खायचो, जेवण करायचो. मला कोणते पदार्थ आवडतात ते आवर्जून करून आणायच्या. मला आवडणारी भाजी किंवा माझ्या मुली खात नाही म्हणून कारल्याची भाजी ते आवर्जून एक्स्ट्रा आणायच्या. मी सुद्धा त्यांना काय आवडतं ते पदार्थ घेऊन जायचे. मला तर खूप जीवनाविषयी खूप मार्गदर्शन करायच्या, कारण यशस्वी लोकांचं मार्गदर्शन घेतलं की आपल्यालाही मार्ग सापडत जातो. आणि आता बघ सगळ्यांनी सांगितलं की गरिबांची मुलं घडवत असताना आपली मुलं आपोआप घडत जातात. तसं त्यांच्या कुटुंबाचं आहे. आता याच्यापेक्षा काही बोलण्यासारखं नाही किंवा वेळही नाही म्हणून धन्यवाद. सहकारी, नातेवाईक आणि कुटुंबीय सर्वांना मनापासून नमस्कार. खरं तर तुम्ही सर्वजण आले त्याबद्दल मला अतिशय आनंद झाला. आणि आजचा जो कार्यक्रम आहे हा संमिश्र कार्यक्रम आहे, त्यामुळे मला काय बोलावं तुमच्या सर्वांकडे पाहून असं थोडंसं हे गैरवल्यासारखं वाटत आहे. पण माझी सेवा 39 वर्ष आणि त्या अगोदर 1ली ते 10वी आणि DEDचे 2 वर्ष असे एकूण मी 51 वर्ष शाळेमध्येच गेलेली आहे. आणि त्याहीपेक्षा माझे वडील मुख्याध्यापक होते, त्यांच्याबरोबरही अगोदर काही शाळेत जात होते. म्हणजे माझा हा बराचसा कालावधी हा शाळेतच गेलेला आहे, विद्यार्थी समवेत गेलेला आहे, शिक्षकांच्या बरोबर गेलेला आहे. आणि ते जे सांगतील तसं माझं आयुष्य घडलेलं आहे. त्यानंतर इयत्ता 10वी DED नंतर 10वी नंतर खरं तर माझे वडील एक्सपायर झाले 14 एप्रिल 1978ला. आणि त्यानंतर माझ्या भावानं मला उत्तम शिक्षण दिलं. खरं तर आमची परिस्थिती नसताना सुद्धा त्यांना आईला जी पेन्शन मिळायची त्यामध्ये त्यांनी मला यूज केलं आणि माझं शिक्षण पूर्ण झालं. कधीही आजपर्यंत त्यांना माझ्याकडून कोणतीही अपेक्षा केलेली नाही. आणि नंतरही उर्वरित आयुष्यामध्ये आईचं भाऊ आणि वहिनी, त्यांची मुलं, त्यांची सूनबाई यासाठी तिला पाहिजे असं सर्व काही केलं. तसंच इकडे सासरी सुद्धा आमचे मिस्टर बालचंद्र उकिरडे, त्यानंतर आमचे मोठे भाऊजी, आमचा सर्वच उकिरडे परिवार अगदी व्यवस्थितपणे माझे सासरे वयाच्या 96व्या वर्षी गेले. सर्व सेवा आमच्या मिस्टरांनी अगदी मन लावून दोन्ही भावांनी त्यांच्या मुलांनी केली. खरं याबद्दल गोरे परिवार आणि उकिरडे परिवार दोन्हीही सुशिक्षित सुसंस्कारित कुटुंब होते. म्हणून मी माझ्या मुलांवर, माझ्या विद्यार्थ्यांवर चांगल्या प्रकारचे संस्कार करू शकते. आणि आता तुमचा सर्वांचाच फारसा वेळ न घेता मी माझे 2 शब्द थांबवते. सर्वजण आलात मनापासून. माझ्यावरचे तुमचं प्रेम आहे ते मला दिसलं आणि इथून पुढेही असू द्या. धन्यवाद. हो, सेलिब्रेशन करणार आहोत. थँक्यू. म्युझिक प्लीज. Yeah.
मंचावर उपस्थित सगळेच ज्यांचा वाढदिवस आज आहे त्यांना सगळ्यांना आपण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया आणि त्यांचं पुढील आयुष्य असंच छान समृद्ध आणि भरभराटीने जावो अशीच अपेक्षा करत पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत जोरदार टाळ्या. हो, क्या बात आहे. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. खुशियाँ ही खुशियाँ हो दामन में जिसके, खुशियाँ ही खुशियाँ हो दामन में जिसके, क्यों न खुशी से वो दीवाना हो जाए. ऐसे मुबारक मौके पे साथी, ऐसे मुबारक मौके पे साथी, पेश दुआओं का नजराना हो जाए. खुशियाँ ही खुशियाँ हो दामन में जिसके, क्यों न खुशी से वो दीवाना हो जाए. देर से समझा हमको जमाना, शुक्र करो कि समझ तो गया, संग रहने का ख्वाब सुहाना, बन के हकीकत सच तो गया. तुम जो कहो तो महफिल से कह दें, तुम जो कहो तो सारी महफिल से कह दें, पल भर में मशहूर अफसाना हो जाए. खुशियाँ ही खुशियाँ हो दामन में जिसके, क्यों न खुशी से वो दीवाना हो जाए. कोई क्या जाने हमने क्या क्या खेल रचाए तुम्हारे लिए. हम भी कैसी कैसी मंजिल छोड़ के आए तुम्हारे लिए. कलियां ही कलियां महका दो ऐसे, कलियां ही कलियां महका दो ऐसे, कि आबाद दिल का ये वीराना हो जाए. खुशियाँ ही खुशियाँ हो दामन में जिसके, क्यों न खुशी से वो दीवाना हो जाए.
हंस के हमरी हर भूल भुला देना। हम हैं तुमरे जब चाहो बुला लेना। अपनों की इस महफिल में अब काम नहीं है बेगानों का। ये दुनिया क्या मोल करेगी एक मुफलिस के अरमानों का। इतनी सी है बस अपनी तमन्ना, इतनी सी है बस अपनी तमन्ना। तेरी खुशी पे दिल परवाना हो जाए। खुशियाँ ही खुशियाँ हो दामन में जिसके, क्यों न खुशी से वो दीवाना हो